वाटिकेत ठेवलेली आहे. कोण सांगितलं? संपातीकडून समजलं. परंतु संपातीने सांगितलं की इथून समुद्र 100 योजने लांब आहे. आता 100 ज्याला या काठावरून त्या काठावर उडान करता येईल त्याने जावं आणि शेतीचं शुद्धीकरण करावं. इतकं म्हटल्याबरोबर सगळ्यांनी हातपाय घालून पडले. सगळ्यांनी हातपाय घालून पडले. त्याच्यात हनुमंतराय सुद्धा होते. हनुमंतराय सुद्धा होते. तेव्हा जांबुवंत म्हणतोय, मी कशासाठी म्हणतोय ते जरा लक्ष देऊन ऐका. जांबुवंत म्हणतोय, मारुती राया सगळ्यांनी हातपाय घालून पडले, ठीक आहे, मान्य आहे मला. पण मारुतीराय तुमच्या बाबतीत हे योग्य नाही. का? ज्या वेळेला तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही सूर्याला गेलेले, जन्मताचे जेणे सूर्यात ते गेलेले. ज्या वेळेला तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही सूर्याला गेलात. मग पृथ्वीपासून सूर्य किती अंतर आहे हो सूर्यदास महाराज? किती अंतर आहे? 99,000 योजने भागवतात सांगितलंय. मी वाचलं थोडस तुमच्या आशीर्वादाने अण्णा, म्हणून मला माहिती आहे. किती? मी काय बघितले किंवा मोजमाप केलेलं नाही. विठ्ठल विठ्ठल किती अंतर आहे? पृथ्वीपासून सूर्यमंडल किती आहे? 99,000. आता त्यावेळेला ज्यावेळेला लहानपणात जन्म झाला त्यावेळेला मारुत्याने उडण, आणि आताही समुद्र किती अंतर आहे? 100 योजने. मग तुमच्या पुढे कायच नाही. आता त्यासाठी तुम्ही हातपाय घालून का पडलात? आता नाही विमानावर उडान केलेलं होतं आणि हो मानावं. त्या वेळेला जांबुवंताने उपदेश करायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल का उपदेश केला? मारुतीराया तुमच्यामध्ये अफाट शक्ती आहे. ज्या वेळेला तुमचा जन्म झाला ना, त्यावेळेला तुम्ही सूर्याला गेलात. मग सूर्याला गिळणार म्हणून सर्व सृष्टीचं संतुलन बिघडेल म्हणून इंद्राने काय केलं? वज्र मारलं. आणि वज्र मारल्यामुळे मारुतीराया तुम्हाला मूर्छा आली. मूर्छा आल्यामुळे मारुतीरायांचे वडील कोण? वायुदेव. त्यांना राग आला. शेवटी प्रत्येकाच्या बापाला राग येणार. मारुतीराय तेव्हा किती होते? मोठे होते. नुकताच जन्म झाला होता. अहो एवढ्या लहान वयात, एवढ्या कवळ्या वयात, एवढ्या जाणकार माणसाने शस्त्राघात करणे युद्धनीतीच्या विरुद्ध आहे. बरोबर ना दादा? युद्धनीतीच्या विरुद्ध असल्या कारणाने वायुदेवाला राग आला आणि त्यांनी काय केलं? सगळा प्राणवायू होता ना तो रोखला. प्राणवायू होता तो रोखला. त्यावेळेला वायुदेवाने संप पुकारला. त्यावेळेला नशीब मी म्हणतोय आता पंचमाभूते संप पुकारत नाही. विठ्ठल त्यावेळेला वायुदेवाने संप पुकारला. 10 दिवस 15 दिवस किती दिवस अशी भानगडच नव्हती दादा. सगळे जीव जंतू पशु पक्षी मानव सगळे पटापट मारायला लागले. सगळे देव वायुदेवांना शरण गेले. वायुदेवा करता काय? सगळी सृष्टी मरायला लागली. माझ्या मुलाला पहिलं जीवनदान द्या. मग त्यावेळेस सर्व देवाने काय केलं? तुमच्या मुलाला आम्ही जीवनदान देतो. सर्व देवांनी मारुतीला राहायला आशीर्वाद दिला. सांगितलं मारुतीराया तुमच्यामध्ये अफाट शक्ती आहे, आकाश भेदन करण्याची शक्ती आहे. परंतु ती शक्ती राहील सुद्धा, परंतु ती सुप्त राहील. जोपर्यंत तुम्हाला ती योग्य वेळ येत नाही तोपर्यंत आणि तिचं स्मरण करत नाही तोपर्यंत ती शक्तीचा उपयोग होणार नाही. विठ्ठल विठ्ठल ही आठवण कोण कोणाला सांगतय? जांबुवंतराय मारुतीरायला. आता मला सांगा, मारुतीरायमध्ये शक्ती होती का नव्हती? मग ती कशी होती? सुप्त होती. त्याची आठवण कोण करून दिली? जांबुवंताने. तसं तुमच्या आमच्यामध्ये शक्ती आहे परंतु ती सुप्त आहे. मग संत महात्मे तुमची आमची शक्ती काय करतात? प्रकट करून दाखवतात. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे सुद्धा तुमच्या आमच्या शक्तीचा काय करतात? प्रकट करत असतात.
कशाद्वारे? कशाद्वारे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमच्या आमच्यामध्ये शक्ती आहे, परंतु कशी आहे? सुप्त आहे. मग ते आपल्यासाठी प्रकट करण्यासाठी काय करायला लागतं? फक्त गुरूंचं काय असतं? निमित्त असतं. गुरुमुखातून आल्या फक्त आपल्यामध्ये मुलात शक्ती आहे, मुलात ज्ञान आहे, पण ते सुप्त आहे. परंतु गुरुमुखातून येण्यासाठी फक्त काय असते? निमित्त असतं. मोठके गुरुमुखी उद्भवत दिसे आणि हृदय स्वयंभूचे असे, प्रत्यक्ष फावू लागे जैसे अपयसा. तुमच्या आमच्या हृदयामध्ये मुळात ज्ञान आहे, मुळात शक्ती आहे, परंतु शक्ती कशी आहे? सुप्त आहे. पण संत महात्मा काय करतात? फक्त निमित्त आहेत. ते प्रकट करण्यासाठी फक्त संतांचं मोठके गुरुमुखी उद्भवत दिसे आणि हृदय स्वयंभू आपल्या हृदयामध्ये मुळातच आहे. मग कशा प्रकारे असते ती? तुमच्याकडे मोटार पंप आहे, पाणी काढायचं पंप मोटारी आहेत ना? हे विहिरीत असतात, कोणत्या हौदात असतात, कोणी बोर खणलेले असतात, मोटारी आहेत ना? जोपर्यंत ती मोटार नवीन आहे दादा, नवीन आहे, नवीन, तोपर्यंत बटन मारल्यानंतर पाणी फेकते ना की नाही? हा बरं चालते. मोटर बटन मारल्यानंतर चालू असते. पण काही काळानंतर, वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्षानंतर शेवटी ते यंत्र आहे, बटन मारल्यानंतर कधी कधी फेकत नाही. फेकतं पाणी? मग काय करता तुम्ही? त्या पाईप मध्ये पाणी ओतता. बरं का पाणी ओतता? तर विहिरीत पाणी नाही म्हणून का? आहे म्हणून? विहिरीत पाणी आहे म्हणून पाणी त्या पाईप मध्ये टाकता का नाही म्हणून पाणी टाकता? तो पंप नादुरुस्त आहे, बरोबर ना? बरं टाकता किती? एकच बादली आणि बाहेर येतं किती? लक्षामध्ये किंवा 1000 बादले, बरोबर ना? तसं संत महात्मे काय करतात माहिती आहे? काय करतात? आपल्या या कानरूपी पाईपामध्ये ज्ञानाचं पाणी ओततात. काय करतात? या कानरूपी पाईप मध्ये ज्ञानाचं पाणी ओततात. ज्ञानाचं पाणी ओतल्यानंतर या पाण्याला त्या पाणी धक्का दिल्यानंतर ते मग स्टार्ट होत असते, मग ते प्रचलित होत असते. मग पाण्याशी पाणी आले मिळून. मग तो म्हणतो, काय म्हणतो? कारण आपले सुद्धा हेडपंप एक आहेत, नादुरुस्त आहेत. आपले हेडपंप नादुरुस्त असल्या कारणाने संत महात्मे आपल्या कानरूपी पाईपामध्ये ज्ञानाचं पाणी ओततात आणि मग आपले पंप, हेडपंप हे प्रचलित होत असतात. मग तो माणूस म्हणतो चिदानंद स्वरूप आहे. काय म्हणतो? मी शिव आहे, मी ब्रह्म आहे, मी ईश्वर आहे. कधी म्हणतो? संतांनी आपल्यावर ज्ञानाचा उपदेश केल्यानंतर तेव्हा त्याला कळतो. कलो येईल विचार, कलो येईल कशामुळे कळलं? विचार केला. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत तुमची गोष्ट कळणार नाही. महाराज काय म्हणतात? कलो येईल विचार. मी वासुदेव आहे, मी शिव आहे, ब्रह्म आहे, हे कधी कळलं? मी वासुदेव तत्वता कळो येईल हे ठाऊक सौभाग्य संता जनाई आणि समाभूता तत्वता कळो येईल हे ठाऊक सौभाग्य संता जनाई आणि नाम हरीचे मुखी गोड सागर सोडून दे रे, सोडून दे रे तू धनाची लालसा. जग हे कुणाचे
सांग भला भला माणसा कधी लागेल वा कधी लागेल वा वा कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेडा तुला या गोडी अभंगाची कधी लागेल रे वेडा तुला या गोडी अभंगाची हो मनोभावे भजन तू कर मनोभावे तू भजन कर प्रभूच्या लाड चढणारा हो मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाड चढणारा प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला सदागार वा सदा कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल गोडी अभंगाची याच्यामध्ये थोडासा विस्तार आलाय. रावणाने सीतेला चोरली का भक्तीला चोरली? कारण सीतामाता कोण होती? कारण त्याच्या आईचा कैकशीचा काय होता? अट्टास होता. कारण माझ्या नगरीत भगवान परमात्मा कशी येईल? अगोदर शंकराला आणण्याचा प्रयत्न केला पण नाही. मग काय केलं? शेवटी विरोधी भक्ती केली आणि सीतेमाईला सोडून. कारण सीतामाई, कारण भगवंताने सीतेमाईने सुद्धा अगोदरच अग्नी परीक्षा दिली होती. कारण सीतामाई त्यांच्या सोबत गेली, पण ते काय होतं? नाटक. या रामायणाला सुद्धा काय म्हणतात? नाटकच म्हणतात. राहू द्या मला थोडं हे रामायण. आदल्या वर्षी तुम्ही रामायण ऐकलं का? नाटकातलं सुद्धा असंच असतं, बरोबर ना? अगोदर ते लेख लिहावं लागतं दादा, बरोबर ना? अगोदर तो लेख लिहावं लागतं आणि नंतर ते त्याची क्रिया करावी लागते त्याला. मग रामायण तसंच केलेलं आहे. अगोदर वाल्मिकीने काय लिहिलं आणि नंतर त्याची क्रिया झाली. विठ्ठल विठ्ठल. मग रावणाने काय लिहिलं? त्या भक्तीनं लिहिलं. कशासाठी? आपल्या कुलाचा उद्धार व्हावा यासाठी, बरोबर ना? मग त्याने सुद्धा भक्ती केलीच होती का? रावण कमी होता? रावणासारखं पंडित आतापर्यंत नाही. आणि नाही रावणासारखं ज्योतिषी नाही, ब्राह्मण. आता जर आपण ते पंचांग वापरतो तो कोणाचं? त्याच्या अगोदरच्या युगात जे वापरता होतं ना पंचांग, ते रावण संहिता नावाच्या रावणाच्या संहितेचं पंचांग वापरायचे अगोदरच्या युगात. रावण संहिता तो पंचांग वापरत होते. आता आपली कोणती संहिता आहे? काहीतरी त्या संहितेचं नाव आहे. त्या संहितेनुसार आताचा पंचांग आहे. रोहिदास महाराज. मग रावणाचं आणि त्याच्या अगोदरची संहिता होती रावणाच्या, त्याच्या अगोदरची भृगु संहिता होती.
त्या भृगु संहितेच्या नुसार पंचांग वापरायचं. परशुराम महाराज बरोबर ना? त्या भृगु संहितेच्या नुसार पंचांग होतं. त्याच्या अगोदर रावण संहिता. आता काहीतरी मग थोडस माझ्या लक्षात नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कमीत कमी आपण त्याचा आपल्या पण त्यांच्यात सुद्धा उपवास करणारे होते की नाही? नव्हते? राक्षस उपवास करणारे नव्हते? पुरावा देतो रामायणातलाच. इंद्रजिताने लक्ष्मणाला मारण्यासाठी सुद्धा त्याने सुद्धा 14 वर्षच उपवास पकडला होता. विठ्ठल विठाला 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 विठाला. एक दिवस लक्ष्मणाचा वाढीव होता म्हणून लक्ष्मणाच्या हातून इंद्रजित मेला. अण्णा बरोबर ना? मग आपण का करावं नाही? आपल्याला कोण मोठे राक्षस नाही मारायचे आहेत. आपल्याला कोण मारायचं आहे? आपल्या आयुष्यावर आपल्या जीवनावर जे काम क्रोधादी विकार आहेत त्यांना मारण्यासाठी आपण उपवास तपास पालायचे. विठ्ठल विठाला 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 विठाला. मुखातून वेडेवाकडे शब्द गेले असतील. तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. तो बुद्धीचा दोष आहे. आणि जो चांगला असेल तो माझा सद्गुरुनाथांचा आशीर्वाद, सद्गुरुनाथांचा प्रसाद तो ग्रहण करा. जेणेकरून आपलं कृतकल्याण होईल. आणि ही झालेली सेवा तुम्हा पुनश्च तुम्हा साधू संतांच्या, मायबापांच्या, माता भगिनींच्या, या गावातील अध्यक्ष उपाध्यक्ष पंचकमेणीच्या चरणावर समर्पित करून सेवेला संपूर्ण वेळ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठाला जय जय विठाला जय विठाला जय जय बोली ले पुढे वेडे बाबू करे क्षमा महाराज महाराज सिद्ध गारी नारी कारण महाराज पुंडली गाव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरू अमृतनाथ